आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती भाई विक्रम पाटील षटक क्रमांक 7 मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. फुल लेनचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न पायावरती आदळला शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतोय सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल कलेक्शन या चेंडूवरती देखील जिथे दुसरी धाव आली असती तिथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेला नव्हता आणि म्हणजेच काय माघारी परतावं लागतंय. 71 या आकड्यावरती अरविंदचा खेळ देखील संपलाय. आता उर्वरित 5 चेंडू मध्ये बनवायच्या 13 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाजीराव पाटील मान फ्रॉम निगवे खालसा. अर्थातच आपण पाहिलं तर वस्ताद म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 71 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला 5 मध्ये 13 ची आवश्यकता आहे. क्षमता या खेळाडूकडे देखील आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. त्या क्षमतेवरती आपण पाहिलं तर तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. या सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर जेव्हा विजय गायकवाडची विकेट आली तिथून या मॅच मध्ये भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघ वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या स्वरूपात आले की बॅटच्या साह्याने बॅटच्या साह्याने आले. ही सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 72 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 72 ऑन दी बोर्ड. 72 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. 4 मध्ये 12 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. स्ट्रायकर सेंड वरती अर्थातच सतीश पाटील आपण पाहतोय. सडोलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. खुलातला बॉल ओव्हर पिच बॉल सर बॅटने चिप केला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाकडून जजमेंट खराब पाहायला मिळाला. इथे 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते जरूर, मात्र आपण पाहिलं तर एक संधी निर्माण झाली होती. ही संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, कारण इथून आणखीन एक विकेट या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत झाली असती भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघाची. मात्र आता समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 10 ची आवश्यकता आहे. चला जैता संघ हा सामना जसा संपेल एका लाईन मध्ये मैदानाच्या आतपर्यंत यायचंय. सामना संपल्यानंतर आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 74 या आकड्यावरती धावसंख्या. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉल हवे मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा जजमेंट खराब पाहायला मिळालाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. फेकी देखील खराब झाले. तिसरीचा कॉल दिलाय. वेगाने तिसऱ्या धावेसाठी परतलेत आणि या तिसऱ्या धावेचा कॉल देखील पूर्ण झालाय. 4थ्या धावेसाठी प्रयत्न आणि 4थी धाव मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाल्या. 5व्या धावेसाठी देखील कॉल दिलाय. काय घडलंय मैदानाच्या आतपर्यंत? मोळे मुवमेंट झाली आहे. 5 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा या चेंडूवरती खरा पाहायला मिळाला. त्याचा झेल देखील सोडला. त्यानंतर आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कलेक्शन खराब झालं. फेकी देखील खराब झाली. त्यानंतर बॅकअप आलं. तिथे कलेक्शन झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फेकी झाली जरूर, मात्र कलेक्शन पुन्हा एकदा इथे खराब पाहायला मिळालं आणि त्यानंतर 2 धावा तिथून पुढे आल्या. 5 धावा टोटल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण केल्या जात आहेत. मोये झालंय मैदानाच्या आतपर्यंत. अगदी आपण पाहिलं तर कॉमेडी ऑफ एरर्स क्षेत्ररक्षकाकडून सातत्याने पाहायला मिळालेत आणि या 5 धावेच्या मदतीने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सामन्याचं चित्र देखील बदललंय. सामन्यामध्ये आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे? हातात तोंडाशी आलेला घास अलगद आता फलंदाज निष्ठून नेत आहेत की काय हे देखील पाहावं लागणार आहे. 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. निश्चितच विचार केला तर या मॅच मध्ये
या मॅच मध्ये विचार केला तर क्षेत्ररक्षण शेवटच्या टप्प्यामध्ये इथे खराब होत असताना पाहायला मिळालंय. ते विचार केला या मॅच मध्ये तर भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगावचा संघ संपूर्ण ड्रायव्हिंग सीट वरती होता. विजय गायकवाडची विकेट तिथून पुढे आपण पाहिलं तर पूर्णपणे पकड मजबूत या सामन्याला विळखा घातला होता. मात्र तिथून आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन इथे चुका केल्या जातात. आता 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल महत्वाचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. बाजीराव पाटील स्ट्रायकर सेन वरती बागफुटला गेले, फटका चांगला केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षणाचा चांगलं झालंय, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता विकेट गमवावी लागते. अर्थातच बाजीराव पाटीलचा खेळ संपलाय. आता समीकरण बदललंय. 1 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. दुसरा दिवस आहे सुनील सर आणि दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? प्रेक्षकांना देखील सुपर ओव्हर पाहायचे, मात्र ती पाहायला मिळणार का? नवीन बॅटर आता कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहावं लागेल. 1 मध्ये 4 बनवायचे आहेत. नवीन बॅटर नेम जितू आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. ती पाहिलं तर 7 विकेट गमावल्यात. 7 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रयात आणले गेलेत आणि त्यापैकी 4 फलंदाज हे धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. ही चिंतेची बाब राहिले व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव संघासाठी. मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये हा आता सामना पोहोचलाय. 1 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. काय होणार? कोणता संघ पहिला सामन्यावरती विजयावरती शिक्कामोर्तब करणार? शेवटचा बॉल आडवा बॅटने फटका फसलाय. यावेळेस आपण पाहिलं तर खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? हो झालाय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न कलेक्शन झालाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची विकेट. म्हणजेच काय, हा सामना एक जिंकलाय. एका चित्तथरारक लढतीमध्ये अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघाने विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. पराभूत केलं व्यंकटेश स्पोर्ट्स नंदगाव संघाला. वेल प्लेड. दोन्ही टीम चांगला खेळ पाहायला मिळाला. अर्थातच एका धावेने इथे पराभूत झाला व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगावचा संघ. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये होता आणि या रंगतदार सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ज्या खेळाडूने जिथे धावगती अतिशय वेगाने होती तिथे 2 षटकं हाताळली, फक्त 18 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट ज्या खेळाडूने मिळवल्या. अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच.